गुलाबी थंडीला पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हवामान विभागाने सुद्धा 27 आणि 28 डिसेंबरला पावसाची शक्यता राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये वर्तवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे जी गुलाबी थंडी आलेली होती ती थंडी कुठेतरी कमी होताना आपल्याला एक जे चित्र पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे ढगाळ वातावरण आलं की थंडी कमी होते आणि आभाळ खुललं की मग थंडी वाढते, अशा प्रकारचा एक प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर 27 आणि 28 तारखेला हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे। तो पावसाचा अंदाज जो आहे तो पश्चिम विदर्भामध्ये जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। एकंदर जर आपण परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये आता गहू, हरभरा अशा प्रकारची पिकं आहेत आणि अशा प्रकारे जर ढगाळ वातावरण निर्माण झालं तर या पिकांवर सुद्धा त्याचा विपरीत असा परिणाम होताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे माणसांवर सुद्धा या कमी जास्त होणाऱ्या थंडीचा परिणाम होताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।